भगवान की जय। शिव महापुराण की जय। हर हर महा महादेव। तो जो झाडावर बसलेला पोपट होता तो नारायण नारायण म्हणू लागला. म्हणून ह्या हिरण्यकश्यपूला वाटलं की आता आपण तप केलाच नाही पाहिजे, कारण अपशकुन घडलेला आहे. कारण तो आयुष्यात कधी देवाचं नाम मुखामध्ये घेत नव्हता. तो कधी देवाचं नाम कर्णावर सुद्धा पडू देत नव्हता. तो घरी आला, त्याची पत्नी म्हटली, अहो तुम्ही तप करण्याकरता गेलेले होतात, मग एवढ्या लवकर तुम्ही परत आले तरी कसे? ती गर्भवती होती. तिने सांगितलं की तुम्ही का परत आलात? तुम्ही तप करून परत यायचं ना. हिरण्यकश्यपू म्हटला, मी गेलो तर होतो, मी तपही करणार होतो, पण ज्या वृक्षाखाली मी तप करण्याकरता बसणार होतो त्या वृक्षावर पोपट होता आणि तो पोपट नारायण नारायण म्हणू लागला. अपशकुन घडला म्हणून मी तप केला नाही. मी कधी त्या देवाचं नाम मुखामध्ये घेत नाही, ऐकत सुद्धा नाही, पण मला आता काहीतरी चांगलं काम करायचं होतं आणि त्या देवाचं नाम कर्णावरती पडलं म्हणून मी तप केला नाही. मग त्याची जी पत्नी होती कयाधू, तिच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी फार भक्ती होती. ती म्हटली, मालक तो पोपट काय म्हटला? तर म्हणे नारायण नारायण. म्हणे काय? म्हणे नारायण नारायण. ती परत परत आपल्या पतीला विचारू लागली, असं एक नाही दोन नाही, जो राक्षस आपला पती आहे त्याच्याकडून तिने 108 वेळेस नारायण नारायण नाम म्हणून घेतलं. म्हणून ज्या वेळेस भक्त प्रल्हाद जन्माला आले त्यावेळेस ते सुद्धा मुखामध्ये नारायण नारायण नाम घेत होते. कारण ज्यावेळेस एक आई गर्भवती असते त्यावेळेस ती जसे आपल्या गर्भावरती संस्कार करत असते तसाच तिचा पुत्र घडत असतो. तिने जर देवाचं जप केलं, नामचिंतन केलं, देवाविषयी तिला आवड असेल तर तिचा जो पुत्र आहे तो पारमार्थ करणाराच निघतो, देवदेव करणाराच निघतो. परंतु एका आईने जर टीव्ही वगैरे पाहिली किंवा मग जे करायला नको ते केलं तर मग पुत्र सुद्धा तसाच विचित्र निघत असतो. पण या कयाधू मातेला मात्र नारायण नामाचे डोहाळे लागले होते. पण आताच्या आईला जसं जिजाबाईला डोहाळे लागले होते, त्यांना काही खावंसं वाटत नव्हतं, काही प्यावंसं वाटत नव्हतं. त्यांना वाटत होतं घोड्यावरती स्वार व्हावं आणि शत्रूचं जे शिर आहे ते धडा वेगळं करावं. जो एका स्त्रीकडं, जो एका आईकडं, जो एका बहिणीकडं वाईट नजरेने पाहतो त्याला जाग्यावरती ठार मारावं, असे डोहाळे जिजाऊबाई साहेबांचे होते. आणि आताच्या आईला जर विचारलं तुला काय खावंसं वाटतं, तुला काय प्यावंसं वाटतं, तर ती आई म्हणते मला चिंच खूप खावी अशी वाटते, मला आईस्क्रीम खूप खावी अशी वाटते. आताच्या आईचे डोहाळे असे काही विचित्र असतात. पण तिला मात्र नारायण नामाचे लागले होते. मग पुत्र सुद्धा सतत नारायण नारायण म्हणत होता. ती सविस्तर कथा आपल्याला भागवतामध्ये पाहायला मिळते. मग आपल्याला माहितीच आहे, ती होलिका भक्त प्रल्हादाची आत्या होती. ती मांडीवर घेऊन भक्त प्रल्हादाला बसली. तिला वरदान होतं की अग्नीमध्ये जरी बसली तरी तिचा भस्म होणार नाही.
म्हणून ती अग्नीमध्ये घेऊन भक्त प्रल्हादाला बसली. बसल्याच्या नंतर तिला वाटलं आता या भक्त प्रल्हादाचं काही खरं नाही, हा सतत नारायण म्हणतो, देवाचं नाम मुखामध्ये घेतो, याचा भस्म होणार, या भावनेने ती बसली होती. तिला वरदान मिळालेलं होतं, पण तिने त्या वरदानाचा वाईट उपयोग केला. म्हणून त्याचा भस्म होण्याच्या अगोदर भक्त प्रल्हादाचा तिचा भस्म झाला आणि स्वतः देवाने त्यांना दर्शन दिलं. असं बऱ्याच वेळेस नारायण नामामुळं भक्त प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस त्यांना शिकण्याकरता शाळेत टाकलं होतं, त्यावेळेस राक्षस वृत्ती मनामध्ये निर्माण व्हावी असं त्या शाळेमध्ये शिकवत होते. परंतु हे मात्र नारायण नारायण म्हणायचे, एकटे म्हणत नव्हते, जे शेजारी मित्र आहेत त्यांनाही नारायण नारायण म्हणायला लावायचे. मग एक दिवस भक्त प्रल्हादाच्या वडिलांनी हिरण्यकश्यपूने बोलवल्याच्या नंतर सुंदर असं त्याचं स्वागत केलं. परंतु ज्यावेळेस भक्त प्रल्हाद येत होते त्यावेळेस नारायण म्हणू लागले. तो हिरण्यकश्यपू खूप रागावला. त्याच्या शाळेतल्या सरांनाही सांगितलेलं होतं की हा नारायण म्हणला नाही पाहिजे, त्याने देवाचं नाव मुखामध्ये घेतलं नाही पाहिजे. पण तरी सुद्धा ते काही ऐकण्याकरता तयार नव्हते. मग भक्त प्रल्हाद म्हटले, काहीही झालं, अगदी माझा जीव जरी गेला तरी मी नारायण नाम कंठामधून कधीच घालवणार नाही, मी सतत नारायण नामाचा जप करणार. मग आता जो हिरण्यकश्यपू आहे तो म्हटला, कुठे आहे तुझा नारायण, दाखव तरी. मग आपल्याला माहितीच आहे, त्याने त्या खांबाला लात मारली. अकराळ विक्राळ परमात्म्याचं जे नरसिंह रूप आहे ते प्रगट झाले. बोली नरसिंह भगवान की जय. नंतर त्याला वरदान मिळालेलं होतं ब्रह्मदेवाकडून, सजीव गोष्टीकडून मृत्यू होणार नाही, निर्जीव गोष्टीकडून मृत्यू होणार नाही, हवेत नाही, जमिनीवर नाही, कुठंच होणार नाही, देवाच्या हातून नाही, मानवाच्या नाही, राक्षसाच्या नाही, लाकडाकडून नाही, कोणाकडूनच त्याचा मृत्यू होत नव्हता. शस्त्राने नाही, अस्त्राने नाही. बरेचसे त्याने वरदान मागवून घेतलेले होते, पण देव मात्र चतुर आहेत. देवाचं जे रूप अकराळ विक्राळ आहे, देवाचे नख खूप लांब लांब होते. मग देवाने सांगितलं, तो हसू लागला की माझा मृत्यू होणारच नाही, तू काय करू शकणार आहेस मला. बरीचसे दोघांमध्ये चर्चा झाली. परमात्म्याचे जे नख होते देवाने सांगितलं, बघ तुझा मृत्यू होणार आहे, तुझा मृत्यू सजीवाकडून होणार नाही, निर्जीवाकडून होणार नाही, मानवाकडून होणार नाही, राक्षसाकडून होणार नाही, देवाकडून होणार नाही, दैत्याकडून होणार नाही, लाकडाकडून होणार नाही, शस्त्राकडून होणार नाही, हवेत होणार नाही, जमिनीवर होणार नाही. पण आई, माझे जे नख आहेत ते सजीवही नाहीत आणि निर्जीवही नाहीत. आता जर हे सजीव आहे तर मी यांना खायला देत नाही, आणि जर माझे नख निर्जीव असतील तर ते वाढतात. आता जे आपले नख आहेत त्यांना आपण खायला भरवतो का? नाही. ते आपल्याशी बोलतात का? नाही. मग ते कसे आहेत? निर्जीव आहेत. पण निर्जीव म्हणावं तर आपण आठवड्याला आपले नख कापतो, परत ते वाढतात, मग ते सजीवही आहे. मग त्यांना सजीवही म्हणता येत नाही आणि निर्जीवही म्हणता येत नाही. म्हणून परमात्म्याने जे आपले नख आहेत ते त्याच्या पोटामध्ये खुपसवले आणि परमात्म्याने त्या हिरण्यकश्यपूचा वध केला, तरीही देवाचा राग शांत होईना. मग सांगितलं, लक्ष्मी मातेला बोलवा. लक्ष्मी माता म्हटली, बाई असा विचित्र माझा तर नवरा नाही, माझा जो नारायण आहे तो वेगळाच आहे, हा काय विचित्र नवरा आहे म्हणे, मला याच्याकडे पाहूनच भीती वाटते, अकराळ विक्राळ असं माझ्या नवऱ्याचं रूप नाहीच आहे. लक्ष्मी माता तर निघून गेल्या. मग काय करावं?
नारदजीने सांगितलं, काही नाही म्हणे, ज्याच्या करता देव आलेला आहे त्याला देवाच्या मांडीवरती बसवा, देवाचा राग शांत होईल. भक्त प्रल्हादाला देवाच्या मांडीवरती बसवण्यात आलं, देवाचा राग शांत झाला. अशा प्रकारे नरसिंह भगवंताची या शिव महापुराणामध्ये कथा आलेली आहे. आता याचाच पुढे वंश सांगितलेला आहे. या भक्त प्रल्हादाच्या वंशामध्ये एक विचित्र असा व्यक्ती जन्माला आला. मग ब्राह्मणाने त्याला दान देण्याकरता सांगितलं. ब्राह्मणाला त्याला दान केलं आणि त्याचा मृत्यू झाला. आता त्याच भक्त प्रल्हादाच्या वंशामध्ये बळी देव झालेला होता, बळी राजा झालेला होता. आपल्याला माहितीच आहे, 3 पाऊल बटू ब्राह्मणाने 3 पाऊल जमीन मागितलेली होती. मग या 3 पाऊलामध्ये सप्तलोक, सत्यलोक आणि पाताळ लोक व्याप्त केलेलं होतं देवाने. गुरु शुक्राचार्य सांगू लागले की बाबा असं करू नको, अरे तुला दिसतोय तो एवढा एवढा